नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की अन्नपूर्णा आजी एकट्याच विचार करत बसलेले असतात की लगेच धाड असं दरवाजा उघडते आणि लगेच कामिनी समोर येते. कामिनी समोर बघितल्यावर अन्नपूर्णा आजी इतक्या घाबरतात. कामिनी मात्र अगदी क्रूरपणे त्यांच्याकडे बघून हसत असते. कामिनी म्हणते, काय गे थेरडे, आमची झोप उडवली आणि स्वतः मात्र शांत झोपली आहे. काय गे, तुझी ती मोठी नात बनवून आली ती कमळी, ती कुठे आहे ग? ज्या क्षणी ती या घरात आली ना, त्या क्षणी माझ्या नातीची सगळी इस्टेट स्वतः घेऊन बसली, स्वतःकडे सगळे अधिकार घेऊन बसली. आता ती कमळी महाजन असल्याच्या माजामध्ये फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. वहिनी म्हातारडे, तू तिला फूस लावली, सपोर्ट केला म्हणून त्या माझामध्ये ती आमच्यावर रुबाब करतीये. तर अन्नपूर्णा आजी हिच्या जेवर उड्या मारणारी ती कमळी असू दे, माझात असू दे, नाही तुझा सपोर्ट असू दे. आता ही जी स्पर्धा चालली आहे ना, ती कमळी अनिका अशी नाहीच आहे. कमळी आणि अनिकाची ग्रॅनी आजी यांच्यामध्ये, कळतंय का? कामिनी आजी आणि मोडकी तोडकी आजी यांच्यात कळालं. कामिनी कमळी हा फक्त निमित्त झालं, पण खरी आपल्या दोघींमध्ये स्पर्धा असणार आहे. लक्षात ठेवायचा म्हातारे. अगदी हसत असते. अगं म्हातारे, खरं तर तुला एक गोष्ट सांगायला आले होते, विसरून जाईल मी. आणि कामिनी आता अन्नपूर्णा आजीच्या जवळ आलेली असते. अगं म्हातारे, तुझी लाडकी मोठी नात नाही का कमळी, तिच्या पाठवणीचा कार्यक्रम केलाय ग मी, आणि लवकरात लवकर तो पार पडणार. बाबा ही झोपायला लागलेलीच असतात, तिचं ऐकतात आणि पटकन डोळे उघडून हिच्याकडे डोळे असे मोठे करून बघत असतात. कामिनी काय करतीये, काय वागतीये. हा कार्यक्रम कधी आहे माहिती का? उद्या सगळ्या मुली कॉलेजला जेव्हा जातील ना, तेव्हाच सुरू होणार. सगळे कॉलेजला गेले की मग एक गंमत करणार आणि त्यामध्ये तुझ्या मोठ्या नातीचा पाठवणीचा कार्यक्रम पूर्ण होणार. काहीतरी निमित्त करून कमळी कॉलेजमधनं घरी येणार. घरी आल्यावर तिला फ्रेश व्हावं लागेल, त्यासाठी तिला बाथरूम मध्ये जायला लागणार. मग तिचा नकळत हात गिझरच्या बटनाकडे जाणार. गिझरच्या बटनाला हात लावला की आवाज येणार बम. अन्नपूर्णा आजी इतकी घाबरलेली असते की ही कामिनी मुद्दाम करत असते. अन्नपूर्णा आजीलाही घाबरवते आणि काय करणारे हा प्लॅनिंगही आधीच सांगून टाकते. तिला माहितीये यांना बोलता येत नाही, त्यामुळे माझा प्लॅन हे कुणाला सांगू शकत नाही. मोठा आवाज येणार, सगळीकडे धुराचं साम्राज्य पसरणार. इतकी घाणेरडी असते ही कामिनी, अगदी तिला रंगवून सांगत असते. म्हणजे अन्नपूर्णा आजीला अजून भीती वाटत असते. जोर जोरात अगदी राक्षस असल्यासारखी हसत असते. अन्नपूर्णा आजी इतकी घाबरलेली असते की ती रडायला लागते. कामिनी, तुझ्या लाडक्या नातीचं स्वर्गाचं तिकीट काढलंय मी, टेन्शन घेऊ नकोस. तुझी वगैरे काही केलेली नाही, मन मोकळ्यापणाने तिकीट काढलंय, अगदी डायरेक्ट स्वर्गाचं. बरं, आणि बघ, नरकाच्या गाडीत नाही, डायरेक्ट स्वर्गाच्या गाडीत बसवलंय. मी सुद्धा आजी आहे ना गं तिची. गाडी सुटायच्या आधी तू सुद्धा ये बरं, शेवटचं भेटायला, बाय करायला. कामिनी म्हणते, अखेरचा हा तुला दंडवत. तासत गाणं म्हणत म्हणत कामिनी तिथून निघून गेलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कमळी आवरून कॉलेजला गेलेली असते आणि ऋषी, कमळी आणि अजून एक मुलगा असतो, त्यांचे काहीतरी डिस्कस चाललेलं असतं. इकडे आता ह्या कॅन्टीन मध्ये बसलेले असतात अनिका आणि अनिकाच्या मैत्रिणी. तेवढ्यात म्हणता, अनिका मॅडम. बंड्या आवाज येत असतो. अनिका मुद्दाम तो काय म्हणतोय ते ऐकतच नाही. बंड्या सारखा अनिका मॅडम आवाज देतो. ऑर्डर तयार आहे, ऑर्डर घेऊन जा. अनिका म्हणते, बंडू झेंडू. ऐकू येतं का नाही म्हणे अनिका मॅडम. आता कमळी सुद्धा आलेली असते. अनिका उठून येते ती ऑर्डर घ्यायला आणि कसलं सूप वगैरे असतं ते सूप हातात घेते आणि हसते. यस, आता हाच चान्स आहे मला. अनिका ते सूप आणते, तिच्या टेबलवर ठेवते आणि मुलींना म्हणते, तुम्हाला एक मजा बघायची का? अगदी एकाच मिनिटात मजा दाखवते. अनिका 1 2 3 असं म्हणते आणि जोरात कमळीच्या अंगावर सूप टाकून देते आणि जोरात हसायला लागलेली असते. तिला अजिबात काही वाटत नाही. गरम सूप असल्यामुळे कमळीला एक तर भाजलेलं सुद्धा असतं आणि तिचे पूर्ण कपडे खराब होतात. जोर जोरात हसायला लागलेली असते. तिच्या मैत्रिणी आता घाबरतात, कारण गरम सूप तिने कमळीच्या अंगावर टाकलेलं आहे. बिचारी कमळी ओरडायला लागते, आई ग. अनिका म्हणते, एडियट, काही अक्कल आहे का तुला? आता अनिका म्हणते, कमळी जास्त लागलं का, भाजलं का तुला? आता सगळं काही पिंकच्या नावावर टाकून देणार असते की हिच्यामुळे सांडलंय सूप. ऋषी सुद्धा असतो. आता ऋषी बघतो आणि पटकन येतो. आणि आता अनिका त्या पिंकला बोलण्याचं नाटक करते. काही कळतंय का ग तुला, काय केलंयस हे? अनिका त्या हिला ओरडत असते मुद्दाम ऋषीच्या समोर. कळतं का ग, असं कोणी करतं का? तेव्हा ऋषी येतो आणि कमळीला म्हणतो, कमळी बरी आहेस का तू? त्रास होतोय का तुला? ऋषी म्हणतो, कोणी सांडवलंय हे सूप, पटकन सांगा. तिची मैत्री म्हणते, सर या अनिकाने मुद्दाम केलं असणारा. ऋषी म्हणतो, नॉनसेन्स आहे का ग तू? तुझ्या या मूर्खपणामुळे किती भाजले, कळतंय का? म्हणतो, अनिका हे रोजचं झालंय, स्वतः चुका करते आणि दुसऱ्याच्या अंगावर ढकलते. अनिका तुला काहीच वाटत नाही का? अनिका म्हणते, ऋषी मी काहीच केलं नाही, या पिंक्सने केलंय, हिच्याकडनं सांडलंय सूप, मी खरंच काही केलेलं नाहीये. तुला मी सॉरी बोलले ऑलरेडी. आता तिथे निंगी आलेली असते. निंगी म्हणते, मकडीन, तुझ्या सॉरीनं तिला होणारा त्रास काही कमी होणार आहे का? काही अक्कल नाही का ग तुला? अनिके आलेली असते आणि खूप काळजी करते आपल्या कमळीची. त्रास होतोय का ग कमळे? मकडीने ना मुद्दाम करते तुला त्रास द्यायला. अनिका म्हणते, निंगू पिंगू कच्च्या लिंबू, गप बसायचा, मी केलेलं नाहीये, हे सगळं इनी केले, मी काहीच केलेलं नाहीये. डायरेक्ट अनिकाच्या अंगावर धावून जाते. मला माहितीये
तू थँक्यू म्हणली म्हणजे उपकार नाही केले. आता दोघे एकमेकींची मारामारी करायला लागतात. ऋषी आता अनिकाला शांत बस असं म्हणतो आणि निंगेला माघारी ओढतो. ऋषी म्हणतो अनिकाच्या पातळीला तू जाऊ नकोस हा निंगे, मग तुझ्यात आणि अनिकामध्ये काही फरक राहणार नाही. कमळी म्हणते निंगे शांत बस. ऋषी आता घाबरलेला असतो. ऋषी म्हणतो खूप त्रास होतोय का ग कमळी, तू घरी जा आणि चेंज करून ये. कमळी म्हणते हो मी घरी जाऊन आता कापडच बदलून येतो. अनिका तिथेच उभी राहिलेली असते. कमळी आणि निंगे निघून जातात. ऋषी मी खरंच काही केलं नाही शटाप असं ऋषी म्हणतो आणि रागाने तिथून निघून जातो. अनिकावर काही एक परिणाम होत नाही. अनिका स्वतःच्या मनाशी हसते आणि बूम असं करते. म्हणजे तिला कामिनीने जो प्लॅन केलाय तो सगळं काही माहिती असतो. आता कमळी जेव्हा घरी जाणार तेव्हा काय होणार हे सगळं तिला माहिती असतं. अनिका खूप खुश असते. कामिनी आता गिझरची वायर बदलायला, अदलाबदली करायला, गिझर कसा फुटेल यासाठी इलेक्ट्रिशियन बोलवलेलं असतो. सगळं काही काम तू करायचंय आणि लवकर करायचंय. तुला फक्त पैसे मिळतील, कसं काय करायचं तुझं तू ठरव. कामिनीने डायरेक्ट त्याला सांगून टाकलेलं असतं असं असं मला करून पाहिजे. तो म्हणतो हो मॅडम काळजी करू नका मी करतो. मॅडम काळजी करू नका हो तुम्ही. नळ सुरू केला, गिझरचं बटन चालू केलं, शॉक लागणार आणि ती व्यक्ती जगणार नाही ही गॅरंटी मी देतो. कामिनी म्हणते शाब्बास, असंच हवंय मला आणि असंच झालं पाहिजे. हा चल आता काय करायचं पटकन कर, वेळ कमी आहे फार, पटकन पटकन. कामिनी म्हणते नुसतं बोलू नको आणि गॅरंटी फिरंटी सोड रे, पण काम मात्र चोख करायचा, मला काम हवंय. हो मॅडम काम करतोच मी. पटकन कामाला लागायचा. ती पोरगी येईल आता, चल इकडे बाथरूम आहे, चल लवकर काम कर. त्या माणसाने त्याचं काम केलेलं असतं. मॅडम तुमचं काम झालंय, हवं तर चेक करा. कामिनी म्हणते हो चेक करते की. नंतर तिच्या लक्षात येतं काय रे चेक करा, काय चेक करा म्हणजे मी शॉक बसून स्वतःला चेक करू का बरोबर काम झालं की नाही. चल निघ, झालंय ना काम. कामिनीने त्याला पैसे दिलेले असतात. म्हणतो चल लगेच लगेच निघायचा. तो पैसे घेतो त्याचे आणि लगेच निघून गेलेलं असतो. म्हणजे कामिनीने तिचं काम परफेक्ट केलेलं असतं. आता फक्त कमळी कधी घरी येते याची वाट बघत असते आपली कामिनी. कामिनीने काम पूर्ण केलेलं असतं. ती कमळीची वाट बघतच असते. लगेच तिला आता फोन आलेला असतो अनिकाचा. अरे माझ्या बच्च्याने फोन केलाय. आता कामिनी पटकन फोन उचलते. त्याने आजी आपलं अर्ध काम झालंय. तू मला काय सांगितलं होतं तिच्या कपडे खराब होतील असं काहीतरी. परफेक्ट तसंच केलं, तिचे कपडे खराब केले. आता ती कपडे चेंज करण्यासाठी घरी येते. कामिनी म्हणते अरे माझे बाळा एक नंबर काम केलंय या, गुड गुड गर्ल. पूर्ण वाट लागलेली अनिका म्हणते. चेंज करायला आंघोळीला बघ ती एका मिनिटात घरी आलेलीच असणार आहे. अरे वा एक नंबर आहे अनिका. अरे माझ्या वाघाचा बच्चा थँक्यू. चला बाळा मला हेच हवं होतं, चालतंय आता चल काम झाल्यावर फोन लावते परत. अनिकाला फार आनंद झालेला असतो की तिने काम पूर्ण केलंय आणि आता कमळीला मारण्याचा प्लॅन अगदी परफेक्ट सक्सेस होणार आहे कामिनीचा आणि अनिकाचा. इकडे अनिका आणि तिकडे कामिनी खूप खुश झालेले असतात की आता कमळी मरणार म्हणजे मरणारच. कामिनीने फोन ठेवलेला असतो. कामिनी आता लगेच स्वप्न रंगवायला लागते. आता काय होणार, कमळीचं राम नाम सत्य. आता काय डायरेक्ट स्वर्गाचा दरवाजा. तिकीट फाडलंच आहे. आता काय फक्त बसायचं आणि कमळीला पाठवायचं. कमळी ये ग लवकर, आता स्वर्गात जायला तयार हो. इकडे आता अन्नपूर्णा आजी आणि आजोबा बाहेर आणलेले असतात जरा फिरायला, फ्रेश वाटावं म्हणून. आजोबा तर असतात, आता अन्नपूर्णा आजी सुद्धा आलेले असतात. घरात काय कमळी पळतच आलेली असते. आजी. आता अन्नपूर्णा आजी कमळीकडे बघतात. कमळी म्हणते माझे कपडे खराब झालेत ना, आंघोळ करते आणि परत कॉलेजला जाते. अगदी 5 मिनिटात आले बघा. अन्नपूर्णा आजी आणि बाबा घाबरलेले असतात कारण कामिनी रात्रीच सांगून गेलेली असते तुझी नात आंघोळ करायला आली की ती शेवटचा क्षण असणार. आता हे दोघं इतके घाबरलेले असतात. कमळी म्हणते तुम्ही बरे आहे ना दोघं. कमळी म्हणते एवढं काय झालेलं नाहीये, कॅन्टीन मध्ये सांडलंय हो थोडंसं. आता कपडे बदलतो आणि लगेच जातो, फटाफट निघून जातो. आता आजोबा तिला थांबवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतात पण आजोबा काय सांगताय हे कमळीला कळतच नाही. कमळी म्हणते कसं झालं ते विचारताय का, काय झालं माहिती का, आपली अनिका आहे ना अनिका का लागला तिच्या प्लेट मधलं जे होतं ते माझ्या अंगावर सूप सांडलं, बस एवढंच, फार काय झालेलं नाही. आता आंघोळीला चाललेली असते तेवढ्यात काय रागिनी येते. रागिनी म्हणते ई अगं हे एवढे घाणेरडे कपडे कसे झाले, त्यात गेली होती का गं माखायला, काय कपडे करून आणलेस, ती घाणेरडी आहेस ग तू. मुळी म्हणते ओ तुमच्या अनिकानेच केलंय हे, मी काय स्वतःहून चिखलात गेले नाही. मुळी आता तिच्या रूम मध्ये अगदी जोरात चाललेली असते कारण तिला पटकन आवरून पटकन माघारी जायचं असतं कॉलेजमध्ये. रागिनी सुद्धा आनंदाने घरात आलेली असते कमळीकडे बघत, कारण कमळी आता तिच्या रूम मध्ये चाललेली असते. त्यामुळे रागिनीला फार आनंद होतो. आतमध्ये पळतच येते आणि कामिनीला टाळी देते कारण त्यांचा प्लॅन आता सक्सेस होणार असतो. दोघे सुद्धा पळतच गेलेले असतात कमळीच्या माघारी. आता कमळीची कशी अवस्था होते हे बघण्यासाठी अन्नपूर्णा आजी सुद्धा घरात आलेले असतात आणि कामिनी आणि रागिनीला पळत जाताना त्या सुद्धा बघतात. ती तिच्या रूम मध्ये गेलेली असते आणि तिच्या माघारी लगेच कामिनी आणि रागिनी सुद्धा गेलेले असतात. अन्नपूर्णा आजी आजोबा हॉलमध्ये बसलेले असतात. त्यांना इतकं टेन्शन आलेलं असतं की आता करायचं काय. अन्नपूर्णा आजी देवी आईचा धावा करत असते की देवी आई आता वाचू शकते कमळीला, कारण ते दोघंही काही करू शकत नाही, त्यांना बोलताही येत नाही किंवा काही सांगताही येत नाही. आता फक्त देवी आईकडे धावा करणं एवढाच पर्याय राहिलेला असतो.
खूप घाबरलेले असतात दोघं आणि सारखं तिच्या रूमकडे बघत असतात वर. कामिनी आणि रागिनी दरवाजाच्या बाहेर उभा राहून कमळीचा कधी आवाज येतो हे ऐकण्यासाठी बाहेर उभा राहिलेले असतात. एकदा का आवाज आला की आपलं काम झालं समजा. शॉक लागला की अशी जोरात ओरडायला लागणार ना की तू बघतच राहा. रागिनी म्हणते आवाज आला की पटकन जाऊ. कामिनी म्हणते पटकन जायचं नाही. सगळ्यांना संशय येईन की आपल्याला कसं कळलं, जरा वेळाने जायचं. आपल्या रूम मध्ये थांबायचं. सगळे इथे आले की मग हळूच जायचं आपण, जसं आपल्याला काही माहितीच नाही. अरे बापरे काय झालं, कमळीला शॉक लागला का, कसं झालं हे, असं करायचं. कळालं काय रागिनी? हो हो आई, तू बोलतीये ना अगदी तसंच करू आपण ना. आता कामिनी सांगते तसंच ही रागिनी ऐकत असते. ही कसली टॅलेंटेड आहे तू, वा वा वा, आपण तसंच करूया. चल आता. देवी आता कमळीचं राखण करणार असते. कामिनी आणि रागिनी मात्र टक लावून तिथे उभे राहिलेले असतात का कधी एकदा कमळीचा आवाज येतो ओरडल्याचा. कामिनी आणि रागिनी कमळीचा कधी आवाज येतो, कमळी कधी मारणार याची वाट बघत दरवाजाच्या बाहेर उभा राहिलेले असतात, अगदी दरवाजाकडे डोळे लावून. तेवढ्यात काय कमळी छान असे कपडे बदलून आलेली असते आणि ह्या मात्र तिच्याकडे बघतच थांबलेले असतात. कमळी या दोघींना बघते आणि धक्काच बसतो कमळीला आणि यांना सुद्धा कमळीला बघून धक्का बसतो की ही मेली कशी नाही, जिवंत कशी आहे. कमळी म्हणते काय झालं, दरवाजाजवळ काय उभारलाय तुम्ही? कामिनी म्हणते म्हणजे काय, घर आहे, आम्ही कुठेही उभा राहू शकतो. तुझ्या दरवाजाची ते उभारलो म्हणजे काय, आमची मर्जी, कुठेही उभा राहणार. तुला अचानक बघून आम्हाला आश्चर्य वाटलं, कळलं काय? कमळी म्हणते ठीक आहे आणि कमळी निघून आलेली असते. आता आजोबा आणि आजी जेव्हा कमळीला खाली उतरताना बघतात त्यांच्या जीवात जीव आलेला असतो आणि त्यांना खूप छान वाटतं की माझी नात अगदी सुखरूप आहे, तिला काहीच झालं नाही देवी आईच्या आशीर्वादामुळे. कमळी आता येते आणि अन्नपूर्णा आजीच्या हातात हात घेऊन जवळ बसलेली असते. आजी मी येतो आता, उशीर झालाय, कॉलेजला जायला लागणार. एक सांगू का आजी, तुम्ही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करता, काहीतरी बोटांची हालचाल करता, हे बघून खरंच मला भारी वाटतं. आजोबा तुम्ही बरे आहात ना, मी लगेच येतो कॉलेजवरून. कमळी आता अन्नपूर्णा आजी आणि आजोबांची इतकी काळजी घेत असते की बस, आणि आजी तुमच्यामध्ये सुधारणा होतीये ना हे बघून तर मला फारच छान वाटतं. संगीतच्या वेळेला काहीतरी गडबड झाली तेव्हा पण बोटं हलवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, आत्ता सुद्धा बोटं हलवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय आजी, खरंच भारी वाटतंय, तुमच्यामध्ये सुधारणा होतीये. सुद्धा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय, काय सांगायचंय तुम्हाला, काही झालंय का मला सांगा. आजी हो असं म्हणतात की काहीतरी झालंय म्हणून. मला काही सांगायचंय का? आजी हो असं म्हणते पण आजीच्या तोंडातून शब्द फुटत नसतो की मला काय सांगायचंय. आता वर कामिनी रागिनी इतक्या तनतन करत असतात की ही कमळी टमळी वाचलीच कशी, मेलेली बघायची होती तर जिवंत ती आलीच का खाली. दोघींचा प्लॅन आता परत फ्लॉप झालेला असतो. त्या नेहमीप्रमाणे तोंडावर पडलेले असतात, म्हणजे त्यांचा प्लॅनचा पचका झालेला असतो. आता रागराग व्यक्त करण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नसतं. कामिनी म्हणते तू इलेक्ट्रिशियन आपल्याला कसं फसवू शकतो, माझ्याकडनं पैसे घेतले आणि मलाच फसवलं, त्याला ना जरा विचारतेस मी जा. रागिनी म्हणते आई त्याला जा विचारून, त्याला काही करून काही होणार आहे का, प्लॅन काय परफेक्ट होणार आहे का, परत प्लॅनचा पचका झालाय हे मान्य करणं आणि गप्प बसणं एवढंच आपल्या हातात आहे. कामिनी म्हणते फ्लॉप काही झालेलं नाही, या प्लॅन अगदी सक्सेस आणि परफेक्टच होणार, अजिबात टेन्शन घेऊ नको रागिनी. बरं आता पुढे काय करायचंय सांगतीस का? सगळं परफेक्ट सक्सेसफुली चाललेलं होतं, त्या इलेक्ट्रिशियनने मध्येच काय घाण केली, त्याला मी काय करू ग, त्याने परफेक्ट काम केलं नाही, त्याला मी काय जबाबदारी, पैसे तर दिले ना त्याला मी. रागिनी म्हणते थांब जरा बघून येते मी. कामिनी आता रागिनीचा हात पकडते, वेडी आहेस काय ग, तुला लागणार नाही का शॉक, तू मेलीस तर, वेडी आहेस काय ग तू, तू नको जाऊ. तोपर्यंत एक सर्वंट चाललेलं असो तिथून. लगेच कामिनी म्हणते ए शशी इकडे रे जरा, माझं काम आहे. बोलवते आणि म्हणते गिझर चालू कर रे ह्या रूम मधला, पाय शेकवायचे गरम पाण्यात. हो मॅडम करतो की. आता बिचारा शशी गिझर ऑन करायला तिथे गेलेला असतो. कामिनी म्हणते आता कळेल की नेमकी काय झालंय आणि कशी ती कमळी टमळी वाचली. जसं गिझरचं बटन दाबायला जातो तसं तो खाली पडतो, त्याला जबरदस्त असा शॉक लागतो, जोरात किंचाळतो आणि तो खाली कोसळलेला असतो. आता मात्र कामिनी आणि रागिनी इतक्या घाबरतात की बस, पटकन ते आता बाजूला जाऊन लपतात आणि कमळीने आवाज ऐकलेला असतो कोणाच तरी ओरडल्याचा. कमळी अजूनही तिथेच असते खाली, त्याचे सगळेच घाबरलेले असते की कुणाचा एवढा जोरात आवाज आला. आणि म्हणते आत्ता बघून आले मी. कमळी म्हणते ताई इथेच थांबा तुम्ही, काय झालं मी 5 मिनिटात बघून आले. कमळी अगदी धावत पळत चाललेली असते तिच्या रूमकडे. कमळी पळत आलेली असते, काय झालंय दादा तुम्हाला शॉक लागलाय वाटतं. ती बाथरूम मध्ये डोकून बघते आणि शॉक लागला हे तिला कळतं. डोळे उघडा, पण त्याला खूप त्रास होत असतो, त्याला जब्बर असा शॉक बसलेला असतो. श्याम दादा आवाज येत असते, डोळे उघडा. तेवढ्यात काय कामिनी आणि रागिनी अगदी पळत आलेले असतात, जणू काही त्यांना माहितीच नाही काय झालं इथे, काय होतंय तुम्हाला. कमळी खूप उठवण्याचा प्रयत्न करते पण त्याला खूप जब्बर असा शॉक लागलेला असतो, त्यामुळे तो काय उठतच नसतो. रागिनी इतकी मूर्ख असते, प्लॅनचा पचका तिने स्वतःच केलेला असतो. येते आणि कमळीला म्हणते आंधळी आहेस काय ग, तुला दिसत नाही का त्याला शॉक लागलाय, शॉक. कमळी आता रागिनीकडे बघतच थांबलेली असते की हिला कसं माहिती याला शॉक लागलाय. ती म्हणते
कामिनी काहीच बोलत नाही, शांत उभी असते. रागिणी म्हणते तूच आतमध्ये गेली होती ना, म्हणजे गिझरमध्ये तूच काहीतरी केलं असणार आहे. कमळी म्हणते अहो तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का, मी कशाला करायला लागलो असं काही. गरम पाण्याने नाही गार पाण्याने आंघोळ करते. ते आता श्यामला उठवण्याचा प्रयत्न करत असते, बिचाऱ्याने डोळेच बंद करून टाकलेले असते. कमळी आता त्या ताईंना म्हणते पटकन बोलून आणा रामदादांना, आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. रागिनी कामिनी आता तोंड एवढंच करून उभे राहिलेले असतात. मी आता उठते आणि त्या गिझरकडे बघत बसलेली असते की यांना असा कसा शॉक लागला. तिला आता जरा विचार येतो आणि डोक्यात काहीतरी चक्र चाललेलं असतं. कामिनी आणि रागिनी आता बेडरूम मध्ये आलेली असतात आणि नेहमीप्रमाणे बडबड करायला लागतात. कामिनी म्हणते ही कमळी ना, कमळी झुरळ आहे झुरळ, किती आपटा, ती काय मरतच नाही. रागिनी म्हणते झुरळ नाही ती पाल आहे पाल, पालीची शिपटी तुटली की तिला परत दुसरी शेपूट येते, तशी ही किती वेळा मारा परत जिवंत होते. प्लॅन करायचे आणि प्रत्येक प्लॅनचा पचका ती बया करते नेहमी. आई मला कंटाळा आला बरं या गोष्टींचा, आता आहे ना मला हे काही खेळायचंच नाहीये. कामिनी म्हणते हो मला सुद्धा कंटाळाच आलाय ना. तेवढ्यात काय आता अनिकाचा फोन आलेला असतो, आता हिला काय उत्तर देणार, तूच बोल आई, मला नको काही सांगू. अनिका इतकी एक्साइटेड असते, ग्रॅनी आजी आपलं काम झालं असेल ना, ती मेली का, गावछाप मरून पडली का, जे येत असेल ना गावछापला तसं बघून वाव, घरी येऊ का ग, मला आहे ना त्या गावछापला मरताने बघायचंय, तडफडताने बघायचंय, खरंच मज्जा येईल. येऊ का मी, येऊ का. आम्ही म्हणते ए बाळा शांत हो ना जरा, एवढा आनंद व्हायची गरज नाहीये, दिवसा उजेडी असं स्वप्न बघत जाऊ नको. असं काही एक झालेलं नाही आणि ती जिवंतही मेलेली नाहीये. इतकी जोरात ओरडते, काय जिवंत आहे ती, हळूच फोन स्पीकरवर कुणी ऐकेल, काय माहित ग, ती थंड पाण्याने आंघोळ करते, जरचा वापरच केला नाही मग कशी मरेल ग. रागिनी मध्येच बोलते, अनिका ए बाबू हा प्लॅन सुद्धा सुपर डुपर फ्लॉप झालाय बरं, आपण परत तोंडावर पडले बाबू. आता चिडलेली असे तुझ्यामुळे सगळा प्लॅनचा पचका होतो आणि फोन कट करते. इकडे आता राजन, कमळी, अन्नपूर्णा आजी, आजोबा त्या रूम मध्ये असतात आणि राजन आता अन्नपूर्णा आजीच्या कपाटाच्या किल्ल्या कमळीकडे देतात. कमळी नाही असं म्हणते, अगं आईनेच द्यायला लावल्यात. तेवढ्यात काय रागिनी आणि कामिनी येतात आणि कामिनी म्हणते काय ग, हा राजन म्हणजे तुझा नवरा काय करतोय, त्या भिकारडीकडे म्हातारीच्या कपाटाच्या चाव्या देतोय, बरा आहे ना ग तो. मी आता त्या चाव्या घेते आणि त्या चाव्यांच्या पाया पडते, कारण खूप मोठी जबाबदारी तिला मिळालेली असते. राजनला फार आनंद होतो की योग्य व्यक्तीच्या हातात त्या चाव्या दिल्यात. कामिनी आणि रागिनीला फार आनंद, इतका राग आलेला असतो की ही कमळी सगळं कसं मिळवते. आता इतका राग आलेला असतो. बघू आता कामिनी आणि रागिनी कमळीचा आता काय गेम करणार, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी थोडक्यात बघायचं. कमळी, ऋषी, निंगी विचार करत असतात किंवा चर्चा चाललेली असते. हे अचानक झालेलंच नाहीये. ऋषी म्हणतो आत्ताच गिझर खराब होणं, श्यामदादाने तिथे जाणं, शॉक लागून त्यांनी पडणं, हे अचानक काहीच झालेलं नाहीये. हा प्लॅन केलाय कमळी. ऋषीने बरोबर ओळखलेलं असतं. निंगे म्हणते तुझ्यासाठीच कुणीतरी हा प्लॅन केलाय. काय बोलतेस निंगे. ऋषी म्हणतो कमळी ती बरोबर बोलतीये, चुकीचं बोलत नाहीये. तर त्या लोकांना कमळी तिथे नकोय ना, म्हणून त्या बायका जीवावर उठलाय कमळीच्या. घरात कधी काय होईल ना काहीच सांगता येणार नाही. आधीच आपल्या हॉस्टेलला निघून येऊया, नको उगाच. बघू आता कमळी आणि निंगी त्यांना घाबरून परत हॉस्टेलवर राहायला येणार की कमळी जाऊन कामिनी, रागिनी, अनिका तिघींना चांगला धडा शिकवणार. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार बघूया उद्या. धन्यवाद.